नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज टोमॅटो सार बनवणार आहे। यासाठी लाल गुंदाचे टोमॅटो घेतलेले आहेत। तर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे याच्यात पाणी सुटल्यासारखं झाले, तर मी धुवूनच टोमॅटो ठेवते फ्रीजमध्ये। इथं एक कांदा घेतलेला बारीक कट करून, खोबरं घेतले, मिरची घेतली हिरवी, अद्रक आणि थोडंसं लसूण घेतलेलं आहे 2-4 पाकळ्या। इथं चिंच घेतली, काजू, धने घेतले 1 चमचा, बडीशेप घेतली, 2-3 लवंगा आणि मिरे आणि थोडेसे जिरे घेतले आणि सर्व मसाले भिजत घालायचे आहेत। एक गूळ घेतलेला आहे थोडासा खडा बारीक। तर वाटताना एकदम बारीक पेस्ट बनते, त्यासाठी मी पाणी टाकून भिजत घालणार आहे। 1 चमचा बेडगी मिर्च पावडर टाकलेला आहे रंग येण्यासाठी। तर इथे टोमॅटोचं देठ काढून फोडी बनवून घ्यायच्या टोमॅटोच्या। मध्यम आकाराच्या फोडी बनवून घ्यायच्यात आणि याची प्युरी बनवायची, टोमॅटो प्युरी। तर एक टोमॅटो अशा पद्धतीने मी वरचं साल काढून बारीक फोडी बनवून घेणार आहे। तर अशाच फोडी टोमॅटो सारमध्ये टाकून घ्यायच्यात, यासाठी मी फोडी बनवणार आहे बाजूला। तर एका वाटीमध्ये काढून ठेवायच्यात, नंतर टोमॅटो सारमध्ये टाकायच्यात। तर अशा पद्धतीने मी फोडी बनवून घेतलेत। तर इथे सर्व मसाले आता तयार करून घेणार आहे मी। पेस्ट बनवायची सर्व मसाल्याची एकजीव करून आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे आणि भिजत घातलेला मसाला पण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आणि चिंचमुळे एकदम छान अशी चव लागते, यामुळे थोडीशी चिंच टाकलेली आहे। तर याच प्लेटमध्ये मी ही मसाला काढून घेणार आहे। एकदम बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे, बघू शकता। तर या मसाल्यामुळे एकदम छान चव लागते आणि सर्व मसाले मी कच्चे वापरलेले आहेत आणि एकही थेंब पाणी टाकलेलं नाही। तर बघू शकता एकदम बारीक पेस्ट तयार झाली। तर आता मी टोमॅटो प्युरी बनवणार आहे, यामध्ये फोडी टाकून घ्यायच्यात। तर एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची। तर मी तुम्हाला चमच्याने दाखवणार आहे। तर थोडंसं कुठंतरी असं टोमॅटो राहिलेलं आहे, आणखीन डबल मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे। तर असं एकदम बारीक पेस्ट बनवायची। तर एकदम बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे, बघू शकता। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे। 2 ते 3 चमचे तेल टाकायचे। तेल कमी टाकलं तरी चालतं, याच्यात बटर असल्यावर बटर टाकायचं किंवा तूप टाकायचं। तर आता तेल गरम झालेलं आहे छान। जिरे मोहरी टाकायची। जिरे मोहरी एकदम छान अशी तडतडल्यावर याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा बारीक केलेला। लाल तिखट टाकायचे घरगुती, तर इथं जास्त तिखट असल्यामुळे मी अर्धा चमचा टाकलेला आहे। आणि आता टमाटे आता मसाल्याचं पेस्ट सर्व याच्यामध्ये टाकून घ्यायचे सुरुवातीला। कांदा, लसूण, अद्रकची पेस्ट आहे ती छान असं तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचे। चवीनुसार मीठ टाकायचे याच्यामध्ये। मिठामुळे एकदम छान असं लवकर मसाले तळतात, त्यामुळे मीठ मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। तर काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे ह्याच्यामध्ये। आता एकदम छान असं तेल सुटलेलं आहे या मसाल्याला। तर 1 चमचा तूप टाकायचे, तुपामुळे एकदम चव लागते भारी ह्या टोमॅटो सारला। तूप नसेल तर बटर टाकायचे। तर इथे टोमॅटो प्युरी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे ह्या मसाल्यामध्ये। न पाणी टाकता असंच परतून घ्यायचे 10 मिनिट। तर आता एकदम छान असं शिजलेलं आहे सर्व मसाला आणि टोमॅटो प्युरी। तर याच्यामध्ये आता गरम पाणी टाकायचे, थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। तर मी 5 मिनिट असंच झाकून ठेवलं होतं कमी गॅसवर आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी गरम पाणी टाकून याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। 10 ते 15 मिनिट असंच उकळायला ठेवायचे।
सर्व मसाल्याचा अर्क ह्याच्यामध्ये उतरतो. आणखीन थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे. उकळताना घट्ट होतं यासाठी मी आधीच पाणी टाकलेलं आहे गरम. आणि कमी गॅसवर छान असं शिजवून घ्यायचे. एकदा दोनदा मध्ये असं चमच्यानं हलवून घ्यायचे. आणखीन थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी. थोडंसं घट्ट वाटलं मला, त्यासाठी मी थोडं पाणी टाकलेलं आहे. चमच्याने सारखं असं ढवळत राहायचे. तर एकदम छान असं टोमॅटो सार तयार झालं आहे. तर मी जी फोडी बनवून ठेवले होते त्या टोमॅटो सारमध्ये टाकलेले आहेत. आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. बघू शकता एकदम छान असा टोमॅटो सार तयार झालेला आहे. भातासोबत किंवा चपातीसोबत, भाकरीसोबत एकदम चवदार असं हे टोमॅटो सार आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.